नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आता आपल्या 27 डिसेंबरला जे पुशेगावचं मैदान होणार आहे, त्यात बैलगाडा क्षेत्रामध्ये एक असणारं अजरामर नाव म्हणजे आपले कैलासवासी पंढरीशेठ फडके उर्फ आप्पा यांची नवीन खरेदी पक्षा दादा हा सुद्धा मित्रांनो आता सज्ज झालेला आहे या ठिकाणी मैदानासाठी. व आज त्या ठिकाणी गुरुनाथ शेठ, मंगेश शेठ व त्यांचे 10 नंबर सरकारचा जो ग्रुप आहे, ही मंडळी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे मित्रांनो. कारण ज्यावेळी पुशेगावचं मैदान असायचं त्यावेळी पंढरीशेठ फडके हे पूर्ण 8 दिवस अगोदर जाऊन तिथे वास्तव्याला राहायचे आणि त्या ठिकाणी सेवागिरी महाराजांचे जे मंदिर आहे त्याला 1,11,000 रुपये देणगी द्यायची. या ठिकाणी त्या ग्रुपने असं सांगितलंय की आम्ही गुरुनाथ शेठ वगैरे आम्ही दरवर्षी ही देणगी या ठिकाणी देत राहणार आहे आणि पुशेगावच्या मैदानाची साठी तर आमचा पक्ष सज्जच झालेला आहे. तर मित्रांनो, बघूया आपण या ठिकाणी की पुशेगावची फाटी कशी आहे आणि 10 नंबरचा आपला पक्ष कसा आहे. हे पहा मित्रांनो, ही पुशेगावची फाटी आहे. एकदम सपाट आणि सुंदर सुंदर पल्ल्याची ही फाटी आहे मित्रांनो. या ठिकाणी प्रेक्षकांची सुद्धा बसण्याची व्यवस्था खूपच चांगली आहे. म्हणजे टेकडी वगैरे त्या ठिकाणावरून पब्लिकला हे जे आपले नंदी पळतात ते पूर्ण व्यवस्थित पाहायला मिळतात. अशा पद्धतीची ही फाटी आहे मित्रांनो. हे पहा, आज हे या ठिकाणी पुसेगाव मध्ये दाखल झालेले आहेत मित्रांनो गुरुनाथ शेठ, मंगेश शेठ आणि त्यांचे सहकारी. हा पहा मित्रांनो, 10 पक्षा व्हाईट गोल्ड पक्षा कैलासवासी पंढरी शेठ यांची ही नवीन खरेदी आहे मित्रांनो. त्याचा पळ खूप जबरदस्त आहे. या ठिकाणी मागे पेडगावच्या मैदानामध्ये आपले बारीक ड्रायव्हर सिरसवडीकर यांनी ही गाडी पळवली होती आणि बहुतेक या पुसेगावच्या मैदानात सुद्धा तेच ड्रायव्हर असतील असा दाट अंदाज आहे मित्रांनो. हे पहा, समोरून पहा पक्षा. मित्र, या ठिकाणी पक्षा व हिरा हे कराड येथे आपले जे तुषार शेठ घोरपडे आहेत त्यांच्या गोठ्यावरती आहे मित्रांनो पक्षा. त्याचबरोबर या मैदानात आज रोजीपर्यंत जवळजवळ 800 गाड्या या ठिकाणी नोंदणी झालेल्या आहेत. जवळजवळ 27 पर्यंत मला असं वाटतं की या ठिकाणी 1000च्या पुढे गाडी नक्की या शर्यतीमध्ये पळणार आहे मित्रांनो. जे वडकीला मैदान झालं त्या ठिकाणी जे आपले बबलू चाचा आहे ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड, जे बकासूरचे फिक्स ड्रायव्हर आहेत. बकासूरचा आणि घोडचा सर्जा याचा पायरा होता, पण त्यांनी त्या ठिकाणी बाईट मध्ये सांगितलं की तो पायरा रद्द झालेला आहे आणि आता जे आपले साळुंके मामा आहेत, मोहिल शेठ काही सध्या पायऱ्याचं बघत नाहीत, तर ते या ठिकाणी पायऱ्याचं काम पाहतात. तर आता पायरा अजून तरी काही फिक्स झालेला नाही, पण होईल अजून मित्रांनो. तर मित्रांनो, या पद्धतीने आपलं जे पंढरीशेठ फडके आहेत 10 नंबरचं सरकार यांचं पक्षाचं नियोजन चालू आहे. या ठिकाणी त्यांची पूर्ण टीम पण त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, मैदानाची पाहणी केलेली आहे. बाकी सर्व काही या ठिकाणी त्यांची तयारी पूर्ण सज्ज झालेली आहे. आता पक्ष हा कुणाबरोबर पळतोय हे अजून तरी सस्पेन्स आहे. त्यांनी पायरा काही या ठिकाणी आज सांगितलेला नाही, पण या आपल्या कैलासवासी पंढरीशेठ फडके जे गाडा मालक आहेत आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये जे यांचं अजरामर नाव आहे, म्हणजे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात. ज्यावेळी मित्रांनो त्यांचं निधन झालं होतं त्यावेळी देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा त्यांचे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले गेलेले होते. असे इतके फेमस, म्हणजे रील्स पासून ते पूर्ण तुमची काही त्यांच्यावरती नवीन नवीन सॉन्ग आली, बऱ्याच गोष्टीसाठी. आणि एक दिलदार माणूस, ड्रायव्हर लोकांना खूप दिलदारपणे मदत करणारे, म्हणजे आपले बारीक ड्रायव्हर असतील, दिलीप ड्रायव्हर असतील, विठ्ठल नाना असतील, संपूर्ण ड्रायव्हर मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या गाडीवरती बसलेले आहेत. ते सर्व ड्रायव्हर लोकांना त्यांनी खूप जीवापेक्षा जास्त प्रेम लावलं. असे आपले हे आप्पा आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांचा पुशेगावला 27ला पक्ष पळणार आहे. पक्षासाठी शुभेच्छा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.